राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदारांचा मुजोर कारभार. कल्याण कर्जत चालू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या ठेकेदारांचा मुजोर कारभार होताना दिसत आहे. बदलापूर ग्रामीणमधील कासगावजवळ राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असून या महामार्गावर दरवर्षी पावसाळी पूर परिस्थिती असते. दरवर्षी हा महामार्ग पाण्याखाली असतो. महामार्ग पाण्याखाली असल्यामुळे दरवर्षी ये जा करणाऱ्या वाहनांना तासनतास रखडावे लागते. पाणी जाण्यासाठी योग्य ती गटारे नसल्याने पाणी तुंबून पूर्ण पूर परिस्थिती तयार होत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असताना ठेकेदारांना मुख्य अभियंता मानकर यांनी रस्त्याच्या आजूबाजूला गटारे बांधण्याचे आदेश देऊनही ठेकेदार त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. बदलापूर कर्जत महामार्गाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असून कोणत्याही प्रकारची गटारे न बांधल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी रस्ता पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु अधिकारी ठेकेदारांना आदेश देऊनही ठेकेदार मुजोरपणा का करत आहेत? अधिकारी ठेकेदारांकडून टक्केवारी घेतात का म्हणून ठेकेदार अधिकाऱ्यांचा ऐकत नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राकेश टेंबे आणि जयेश केवणे यांनी मुख्य अभियंता मानकर साहेबांना वारंवार सांगूनही संबंधित सूचना देऊनही ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. लोकसेवा वार्ता, कासगाव. हा नैसर्गिक नाला होता. या नैसर्गिक नाला पुढे इथून पाणी पास व्हायचं, तरी याचे त्या कॉन्ट्रॅक्टरने वेळोवेळी सांगून सुद्धा आतमधली छोट्या नाल्या होत्या त्या काढून टाकल्या आणि आता ओव्हरफुल पाणी होतंय. आता 8 दिवसापूर्वी पाऊस झाला. 1 किलोमीटरवरून 1-1.5 किलोमीटरवरून पाणी येतं इथे आणि एवढं 3 फूट उंची वाढून सुद्धा वरून पाणी येतं. तसे व्हिडिओ आहेत आमच्याकडं. तर यांना आम्ही विनंती केलेली आहे का रोड तोडा बनवलेला आणि त्याच्या खालून नाल्या टाकून द्या. पूर परिस्थिती होणार नाही इथे. पठारावरचं पाणी किती जेव्हा गोरेगाव समोर काम चालू होतं तेव्हा आम्ही भोयार साहेबांचे जे कोणी ठेकेदार आहेत तेव्हा त्यांना सांगितलं होतं की इथं पूर परिस्थिती पावसाळ्यात निर्माण होते, तर हाईट वाढवा येते व पुली टाका. त्यांनी निर्देश सुद्धा दिले होते, परंतु ठेकेदारांनी संबंधित व इंजिनियरने लक्ष न दिल्यामुळे इथे रस्ता तर झाला, हाईट वाढवली गेली, परंतु अंडरग्राऊंड पुल्या टाकून इथे पाण्याला बायपास केला नाही. त्यामुळे आता 8 दिवसापूर्वी मुसळधार पाऊस झाला तेव्हा हा रस्ता पूर्ण पाण्याने भरलेला वाहत होता. जवळजवळ गुडघाभर पाणी होतं माझ्या अंदाजे. तर आमची अशी मागणी आहे आता की हा जो रस्ता झालेला आहे तिथे बायपाससाठी मार्ग करावा गटाराच्या माध्यमातून आणि जो झालेला रस्ता आहे तो तोडून